मला मला तर नाहीच आवडत पुरणपोळी. ज्यावेळेस सुरुवात व्हायची पुरण वगैरे बनवलं जायचं त्याच वेळेला म्हणजे आम्ही तिकडे चक्रा मारत राहायचो कंटिन्यू किचनपाशी. सो पुरणाचे लाडू कंटिन्यू एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा ते भेटतच राहायचे. मग जोपर्यंत जेवायची वेळ यायची तोपर्यंत भूकही मरून जायची. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे आहा. गावात खेडेगावात ना त्याच्या शेतात राहायला मग डायरेक्ट वंगणच. आपण जे ग्रीस असतं जे याला लावतो आपण बैलगाडीच्या चाकाला ते पण प्युअर म्हणजे असं केमिकलचं डब्यातलं वगैरे नाही, ते प्युअर जे ग्रीस असतं तयार होऊन आलेलं ते एक काठी घ्यायची, त्याला समोर कापड बांधायचं, ते कापड बांधलं ना ते ग्रीसमध्ये बुडवायचं आणि मग कोणाला तरी लावून यायचं. आपला हातही नाही खराब करायचा. बाकीच्या पैलवानांनी सुद्धा की वस्तादांवर निबार फुगं फोडल्यात. पाण्याचे जे असतात ना होळीच्या दिवशी कचकून फुगं फोडल्यात आणि वस्तादांनी त्या दिवसासाठी माफ केलं आम्हाला मस्तपैकी. पण जी पुढच्या दिवशी प्रॅक्टिस घेतली ती खतरनाक आहे. हॅलो हाय नमस्कार, मी संकेत उत्तमराव पाटील चिकटगावकर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील तुझं माझं सपान या मालिकेमधील वीरेंद्र शिराळकर. नमस्कार, मी पहिलवान प्राजक्ता चव्हाण म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील तुझं माझं सपान या मालिकेमधली तुमच्या सर्वांची लाडकी पहिलवान प्राजक्ता. आज आम्ही इथं आलोय खास होळी खेळण्यासाठी. सोनी मराठीने पहिल्यांदाच महासंगम आयोजित केला आहे जिथे सगळ्या मालिकेंमधले लीड्स आलेले आहेत. आम्ही एकत्र आलोय आणि इथं आम्ही साजरी करतोय होळी. गाणी, गप्पा गोष्टी, धमाल, डान्स असा आमचा एन्जॉय चालला आहे. बरं, खूप कमी वेळ मिळतो की सगळे एकत्र येतात वगैरे, काही फेस्टिवल असेल किंवा येते. आज होळीनिमित्त तुम्ही एकत्र येताय, शूट एकत्र करताय, कसं वाटतं त्याबद्दलही काय सांगाल? नाही, कमी वेळ मिळतो म्हणण्यापेक्षा सोनी मराठीवरचा हा पहिलाच महासंगम आहे. आत्तापर्यंत सोनी मराठीने एकही महासंगम आयोजित केलेला नाही आहे. सो हा पहिला महासंगम आहे ज्याच्यात पूर्ण 5 मालिकेतील सगळे कलाकार एकत्र आलो होतो आम्ही. आमचं शूट ॲक्च्युली नाशिकला चाललं आहे पण ह्या शूटसाठी आम्ही 3-4 दिवस आज मुंबईमध्ये आलेलो. याचा एक वेगळा आनंद आहे आणि त्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे सगळ्यांची भेट झाली आहे. आज पहिल्यांदाच असं झालं की आम्ही सगळे एकत्र भेटलो आहे आणि धम्माल मजा मस्ती चालू आहे. कपल डान्स होते, सो ते डान्सही झालेत, आम्ही खूप एन्जॉय केले. तुम्ही बघाल, तुम्ही त्यापेक्षा जास्त एन्जॉय कराल. आम्ही ॲक्च्युली बघताना जास्त एन्जॉय करू कारण टेकच्या वेळेस आम्ही जवळजवळ एक 6-7 टेक दिले आहे पूर्ण. बघताना आता बघू कसं दिसतं. मी तर काय, माझा तर उत्सवच चाललाय कारण मस्त मजा येते. सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी होत आहेत छानपैकी. ह्यांनी मला डान्स शिकवला, कोरिओग्राफरनी पाठवला, पण आमची ती डान्सची प्रॅक्टिस आदल्या दिवसाची आम्ही नाश्ता स्किप करून केली आणि प्लस सकाळपासून इथं आल्यापासून प्रॅक्टिस, परत स्टेजवर कसा होईल असा डान्स वगैरे आम्ही केला मस्त. प्रतिसादसुद्धा चांगला भेटला. बघू आता तुमचा प्रतिसाद कसा आहे. 25 तारखेला येतोय सोनी मराठीचा महासंगम संध्याकाळी 7 वाजता. बरं, होळी म्हटलं की सगळ्यांच्या आठवणी असतात काही ना काही. लहानपणीच्या तर खूप दंगा घातलेला असतं आपण. काही तुमच्या अशा आठवणी आहेत का? कारण आता प्राजक्ता तू पहिलवान वगैरे आहेस, तो त्यावेळी दंगा करायचीस का? दंगा मी अजूनसुद्धा दंगा करते, असं काही नाही. मी सज्जन नाही आहे एवढी आणि माझ्या एवढ्या अशा आठवणी नाहीत पण तालमीतल्या अशा आहेत की मी म्हणजे बाकीच्या पैलवानांनी सुद्धा की वस्तादांवर निबार फुगं फोडल्यात. पाण्याचे जे असतात ना होळीच्या दिवशी कचकून फुगं फोडल्यात आणि वस्तादांनी त्या दिवसासाठी माफ केलं आम्हाला मस्तपैकी. पण जी पुढच्या दिवशी प्रॅक्टिस घेतली ती खतरनाक आहे. बघू वीरूच्या काय आठवणीत. माझ्याकडे तर पिटार आहे. होळी म्हणजे पिटारच पिटार. दर होळी प्रत्येक होळी काही ना काहीतरी नवीन आठवण देऊन जाते. आत्तापर्यंत म्हणजे झाले ते इंटरव्ह्यू, प्रत्येक होळीत माझी एक नवीन आठवण आहे आणि खरंच होळी तेवढी इंटरेस्टिंग असते लहानपणापासूनच आहे. म्हणजे रिसेंटली 3-4 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या जस्ट आधी होळीला मी छत्रपती संभाजीनगरला होतो आमच्या नाट्यशास्त्र विभागात आणि होळीचा दिवस होता. आमच्या विभागाच्या समोर ना एक मोठं असं डबकं आहे ज्याच्यात लिटरली असं शेवाळ तरंगतं आहे वर आणि आम्ही होळी अशी सेलिब्रेट केली आहे की मुलं आले कलर लावायचा तसंच उचलून तो समोरचा जो डबका आहे शेवाळाचा त्याच्यात बुचकळून काढायचे आणि अशा प्रकारे आम्ही भयंकर होळी. त्याच्यानंतर पाण्यातून बुचकळून काढल्यावर लिटरली त्यांना मातीत लोळवणं वगैरे अशी होळी सेलिब्रेट केली एक 3-4 वर्षापूर्वी आणि ह्यावेळेस काहीतरी खूप वेगळी होळी आमची सेलिब्रेट होते कारण अशा ठिकाणी सगळे आर्टिस्ट एकत्र याचा हा जो माहोल आहे सगळं म्हणजे अप्रतिम आहे. खूप मजा येते आणि जबरदस्त
आम्हाला जेवढी मजा आली आहे इकडं काम करण्यात किंवा होळी सेलिब्रेट करण्यात, त्याहून जास्त मजा तुम्हाला बघण्यात येईल अशी अपेक्षा करतो. नक्कीच. लहानपणी असे कलरही असायचे की ते जाता जायचे नाही आहेत, कारण सिल्वर कलर असो किंवा बांगडी कलर वगैरे असं तुमच्या काही आठवणी आहेत का, ते घासून घासून जात नव्हते? आमच्याकडं गावात, खेडेगावात ना, त्याच्यात शेतात राहायला, मग डायरेक्ट वंगणच. आपण जे ग्रीस असतं, जे याला लावतो आपण बैलगाडीच्या चाकाला, ते पण प्युअर, म्हणजे असं केमिकलचं डब्यातलं वगैरे नाही, ते प्युअर जे ग्रीस असतं तयार होऊन आलेलं, ते एक काठी घ्यायची, त्याला समोर कापड बांधायचं, ते कापड बांधलं ना ते ग्रीसमध्ये बुडवायचं आणि मग कोणाला तरी लावून यायचं. आपला हातही नाही खराब करायचा, पण समोरच्याचा पूर्ण जवळजवळ 1-1.5 महिना खराब करून टाकायचा त्या कलरमुळं. कलरच्या तर आठवणी आहेत, पण खाण्याच्या काही आठवणी? पुरणपोळी वगैरे तर असतेच, बाकी अजून? अरे बापरे, मला तर नाहीच आवडत पुरणपोळी, कारण मी जरी घरात पुरणपोळी असली तरी मी माझ्यासाठी चपाती वगैरे बनवतात. पण खाण्याच्या भरपूर आठवणीत, म्हणजे मी माळकरी घराण्यातली आणि मी स्वतः एक पहिलवान, तरी पण आमच्या घरातले माझा खुराक वगैरे काय स्किप करत ना, काय नाही वगैरे, आमच्या घरात हे चालूच असतं. ते जरी पाळत असले तरी माझा आपला डाएट असतो. आणि पुरणपोळी म्हणजे मला भयंकर लहानपणी जरा अति जास्त आवडायची, आता जरा कमी झाली आहे गोड खाणं. तर म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत तर इच्छा उडून जायची पुरणपोळी खाण्याची, कारण पुरणपोळी बनवायला ज्यावेळेस सुरुवात व्हायची, पुरण वगैरे बनवलं जायचं, त्याच वेळेला म्हणजे आम्ही तिकडे चक्रा मारत राहायचो कंटिन्यू किचनपाशी. सो पुरणाचे लाडू कंटिन्यू, एक झाला की दुसरा झाला की तिसरा, ते भेटतच राहायचे. मग जोपर्यंत जेवायची वेळ यायची तोपर्यंत भूकही मरून जायची. सो येता जाताच इतकं खाऊन घ्यायचं माणूस, म्हणजे अजूनही कधी घरी गेलो तर असंच होतं, काही वेगळं होत नाही. ओके. होळी म्हटलं की गाणी तर आहेतच, बरीच होळीची गाणी. पहिला गाणं कुठलं असं डोक्यात येतो? पहिलं गाणं कुठलं असं डोक्यात येतं? खरं तर 2 ओळी गाऊन दाखवायचे. हो. अरे वा, असं म्हणताय, गाणं बता रे. वा, कळलं मला, हे जे काही तू केलंय ना. तर आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया, बस एवढंच. गाण्याचा माझा दूरपर्यंत संबंध नाहीये, पण तरी पण लहानपणापासून मी होळीचं एक चांगलं गाणं ऐकलंय, म्हणजे तेच बहुतेक कदाचित लहानपणापासून ऐकून आले ते, म्हणजे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे आहा, एवढंच येतं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना हेच सांगेन की सोनी मराठीने पहिल्यांदाच महासंगम आयोजित केला आहे, जिथे सोनी मराठीचे सगळे कलाकार एकत्र आलेत पहिल्यांदाच, आणि सगळ्यांचा डान्स आहे, सगळ्यांचे बाकीचे सीन आहेत, जराशी गंमत आहे, जरासं तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे. त्यामुळे ना तुम्हाला हा महासंगम बघायला खूप आवडेल. म्हणजे ना, ही थोडक्यात 1.5-2.5 तासाची फिल्मच आहे, तर तुम्ही नक्की बघा 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. थँक्यू. थँक्यू.